अकोला जिल्ह्यात गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने पहाटेची धडक कारवाई केली आहे। 2 मालवाहतूक वाहनांमधून 23 गोवंश जनावरे निर्दयपणे कत्तलीसाठी नेली जात होती। कारवाईत 23,75,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सक्त निर्देश दिले। या आदेशानुसार पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांनी 2 स्वतंत्र पथकांची रचना केली आणि भल्या पहाटे नागपूरहून समृद्धी महामार्गाने येणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यात आली। 27 जून रोजी सकाळी अकोला शहरात महाल मार्गे येणाऱ्या 2 पिकअप वाहनांना जुने शहर पोलीस हद्दीत अडवण्यात आले। तपासणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये गाय, गोरे व कालवड असे एकूण 23 गोवंश निर्दयपणे कोंबून नेण्यात आले होते। पोलिसांनी तात्काळ जनावरांची सुटका करून त्यांना आदर्श गोसेवा संस्था म्हैसपूर येथे उपचार आणि संगोपनासाठी हलवले। या प्रकरणात सकलेन कुरेशी आणि लोकनाथ पिल्ले या 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मार्गदर्शन करणारी होंडा शाईन मोटारसायकल ही जप्त करण्यात आली। आरोपी गुल मोहम्मद शेख आणि मोहम्मद अल्तमश हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। या कार्यवाहीत गोवंश जनावरे किंमत 5,75,000, पिकअप वाहने प्रत्येकी 8,05,000 व मोटारसायकल 1 लाख असा एकूण 23,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, माजिद पठाण व त्यांच्या पथकाने केली। पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। पुढील काळात अशीच तस्करी रोखण्यासाठी कठोर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहेत।